नमस्कार, विज्ञान अर्थ अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा, आपण 5ने भाग करण्याची कन्सेप्ट बघूया। कोणतीही संख्या असेल तर 5ने जर तुम्हाला भाग करायचा असेल तर एकदम कमीत कमी वेळेत कसं आपण सॉल्व्ह करू शकतो ते बघूया। बघा, का असेल एक्झाम्पल पहिला बघा। आता असं समजा 2 आहे, 4 आहे, 3 आहे, 1 आहे। याला जर आपल्याला 5ने भागायचं असेल तर उत्तर काय येईल असा आपला प्रश्न आहे ना। तर असे प्रश्न फक्त भाग देऊन सॉल्व्ह करायची गरज तुम्हाला पडणार नाही। फक्त ही ट्रिक व्यवस्थित बघा। ही ट्रिक जर तुम्ही व्यवस्थित बघितली तर तुम्हाला काहीच करायची गरज पडत नाही। एकदम 5 सेकंदामध्ये तुमचं उत्तर येऊन जाईल। बघा, वरचा अंक काय आहे? 2 आहे, 4 आहे, 3 आहे, 1 आहे ना। या अंकाला फक्त दुप्पट करायचे। 1 ची दुप्पट किती सर? तर 2। 3 ची दुप्पट किती सर? तर 6। 4 ची दुप्पट सर? हे 8। आणि 2 ची दुप्पट सर? 4। हे एवढं केलंय। आता काय करायचं आहे? आता फक्त हा एक अंक सोडायचा, एक घर सोडायचा आहे आणि इथे पॉइंट द्यायचा आहे, बस। म्हणजे तुमचं उत्तर असेल हेच 486.2 हे तुमचं उत्तर। कशानेच कशाला भागायची तुम्हाला गरज पडत नाही। फक्त काय करायचं? अंकांची फक्त दुप्पट करायची। आता बघा, हा दुसरा एक्झाम्पल बघा। काय असेल इथे? इथे 3 असेल, 4 असेल, 2, 1, 4 आणि 5 आणि याला सर आपल्याला 5ने भागायचं आहे। आता 5ने जर भागणार आपण याला, हे 5 कॅन्सल करतो, हे 5 जर आपण आता याला भागायचं आहे या संख्येला तर आपण काय करणार आहे? फक्त आपण काय करणार? त्या संख्येची दुप्पट करणार आहे। मग 4 ची दुप्पट किती सर? तर 4 ची दुप्पट सर 8। 1 ची दुप्पट किती सर? तर 2। 2 ची दुप्पट सर 4। 4 ची दुप्पट सर हे 8 आणि 3 ची दुप्पट सर 6। आणि आता काय करणार आहे? आता फक्त एक अंक सोडायचा आहे आणि इथे पॉइंट द्यायचं आहे, म्हणजे 8 सोडायचं आणि पॉइंट, म्हणजे 6842.8 हे तुमचं असेल उत्तर। काही कशाने भागताय, कशाने काही करताय आणि मित्रांनो तुम्हाला कन्सेप्ट समजत असेल, ठीक आहे। चला आता बघा, आता तिसरा एक्झाम्पल बघा। 1 आहे, 4, 8 आहे, 2 आहे आणि 3 आहे। आता ही कन्सेप्ट वेगळी आहे बरं का। ही कन्सेप्ट अजून समजून घ्या। ही कन्सेप्ट आता वेगळी आहे त्याच्यापेक्षा। आता बघा काय चालतं आता मला। 3चा दुप्पट किती होईल सर? हे भाग 5 आहे ना, 5ने आपण भागची कन्सेप्ट बघतोय ना। हा, आता 3 ची दुप्पट किती आहे सर? तर 3 ची दुप्पट सर 6, मी हे 6 लिहिले। 2 ची दुप्पट किती सर? तर 4, मी हे 4 लिहिले। 8 ची दुप्पट किती सर? तर 16। आता 16 पैकी मी 2 अंक घेणार का? नाही, 16 पैकी मी फक्त 6 घेणार। हातच्याला किती राहील सर? 1 राहील ना, 1। मग आता 4 ची दुप्पट किती सर? 8। 4 ची 8 ना, आणि 8 आणि हातच्या 1 आहे, तो हातच्या 1 9 आणि 1 ची दुप्पट सर तर 2। आता काय करायचं आहे मला? फक्त आता एक अंक सोडायचा आहे आणि तिथे मला पॉइंट द्यायचा आहे। इकडनं 6 एक अंक सोडलाय आणि इथे पॉइंट दिलाय, म्हणजे माझं उत्तर काय असेल? 2964.6। अशा प्रकारे मित्र तुम्ही सहज 5ची कन्सेप्टमध्ये कोणताही गणित आला तर तुम्ही इझिली त्या गणिताला सॉल्व्ह करू शकता। काही जसं अवघड नाही आहे, ठीक आहे। आता बघा, आता पुढे अजून एक कन्सेप्ट बघू। आता किती 4 नंबर आहे ना, हा 4 नंबर। आता बघा याच्यामध्ये 9 आहे, 8 आहे, 6 आहे, 5 आहे, 4 आणि सर 7। आता या संख्येला जर आपण 5ने भागायचं असेल तर आपण कसं करणार? आपण भाग करतो ना, 5 1 5, 5 2। ते तुम्हाला करायची गरज आहे का? नाही। मग काय करणार आपण? आता आपण काय करणार? त्या जे वरती अंक आहेत ना, हे जे अंक आहेत ह्या अंकांची फक्त आपल्याला काय करायची आहे? अंकांची फक्त आपल्याला दुप्पट करायची आहे। आता 7 ची दुप्पट किती सर? तर 14। 14 ची मी काय घेणार? 4। हातच्याला किती राहील? 1। 4 ची दुप्पट किती सर? 8। 8 आणि 1 9 ना, मग हे 9। आता काहीच हातच्या नाही ना। 5 ची दुप्पट किती सर? 10। 10 शी काय असेल? 10 शी सर 0, हातच्याला किती? 1। मग 6 ची दुप्पट किती सर? 12। 12 आणि 13। 13 शी 3, हातच्याला 1। आता 8 ची दुप्पट किती? 16। 16 आणि 1 17। 17 शी 7, हातच्याला किती? 1। 9 ची दुप्पट किती? 18। 18 आणि 1 सर हे 19। इथं लिहून टाकायचे, हे ते लिहून टाकायचे 19 हे। आता फक्त काय करायचं आहे? हे शेवटचं काय करायचं आपलं मी तुम्हाला सांगितलं आहे। फक्त उजवीकडून एक अंक सोडायचा आहे आणि तिथं पॉइंट द्यायचा आहे। मग एक अंक सोडला आणि ते मी दिला पॉइंट, माझं उत्तर काय असेल? हेच असेल 1,97,309.4 आहे सर।
तर अशा प्रकारे सहज 5ने कोणतीही संख्या असेल तर सहज तुम्ही 10 सेकंदामध्ये सॉल्व करू शकता. तुम्हाला भाग देण्याची गरज नाही. 9ची कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. आता 5ची कन्सेप्ट पण तुम्ही समजून घ्या काय आहे ते. ठीक आहे. आता बघा, आता 5वं उदाहरण बघू आपण. आता काय असेल, हे 5 आहे, 3 आहे, 7, 8 आणि 9 भागीला किती आहे सर 5. आता जर तुम्हाला ही कन्सेप्ट माहीत नसेल तर तुम्हाला याला भाग देण्याशिवाय पर्याय नाही. आता मित्रांनो तुम्ही भाग देऊन पण बघा आणि या प्रकारे पण सॉल्व करून बघा, तुम्हाला कोणती बेस्ट मेथड वाटते ते. ठीक आहे. आता बघा, पहिली कन्सेप्ट आपली काय आहे, अंकांची फक्त दुप्पट करायची आहे. तर अंकाची मी दुप्पट करतो. 9ची दुप्पट किती सर 18, 18शी किती 8, हातच्याला 1. 8ची दुप्पट किती 16, 16 ने 1 17, 17शी 7, हातच्याला किती 1. 7ची दुप्पट किती 14, 14 ने 1 15, 15शी 5, हातच्याला 1. 3ची दुप्पट किती 6, 6 आणि हातच्या 1 किती 7, हे 7शी 7, आता हातच्या काहीच नाही. 5ची दुप्पट किती 10, मी हे 10शी लिहिणार 10. बस. आता फक्त मला काय करायचं आहे, एक अंक सोडायचा आहे आणि ते पॉईंट द्यायचा आहे. उजवीकडून एक अंक सोडायचा आहे आणि पॉईंट द्यायचा आहे. बस माझं उत्तर हेच आहे. काही तुम्ही भाग करताय, काही करताय, काहीच तुम्हाला करायची गरज पडत नाही. फक्त अंकांची दुप्पट करा आणि अंक लिहा. इथे बघा, ह्या पहिल्या याच्यामध्ये तर काहीच तुम्हाला इथे फक्त हातच्या आहे, तर हातच्या फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. चला आता शेवटचं उदाहरण बघू. बघा, आता बघा काय असेल, कोणताही अंक घ्या, त्याला 5ने भागायचा आहे. ह्या कन्सेप्टच्या बाहेर कोणता प्रश्न जात नाही. चला आता बघा काय करायचं आपल्याला, दुप्पट करायचे ना अंकांची. आता 6ची दुप्पट किती आहे सर 12, 12शी किती सर 2, हातच्याला किती 1. 8ची दुप्पट किती 16, 16 ने 1 17, 17शी 7, हातच्याला 1. 9ची दुप्पट किती 18, 18 ने 1 19, 19शी सर 9, हातच्याला किती 1. 3ची दुप्पट किती 6, 6 आणि 1 किती सर तर 7. मग आता हातच्या काहीच नाही. 7ची दुप्पट किती सर 14, 14शी 4 आणि हातच्याला 1. 4ची दुप्पट किती 8, 8 आणि हातच्या 1 किती तर 9. आणि आता काय करायचं, फक्त हे शेवटचं पॉईंट विसरायचं नाही. एक अंक सोडायचा आणि पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे मी 2 एक अंकाने हा सोडणार, इथे पॉईंट देणार. हेच माझं असेल उत्तर. किती माझं 94,797.2 हे असेल माझं उत्तर. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सहज 5ने भाग द्यायची ही कन्सेप्ट, 5ने भाग करण्याची कन्सेप्ट तुम्ही इझिली शिकला असाल. ही तुम्हाला समजली असेल. जर तुम्हाला समजलं असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. जसं तुम्हाला फायदा झाला आहे तसं तुमच्या मित्रांना पण फायदा होईल. ठीक आहे. चला इथेच आपण थांबूया. अजून असेच नवनवीन आणि ट्रिकी व्हिडिओ मी घेऊन येतच असतो. चला.